जर सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये वेळेत निर्णय दिला असता तर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते। हा दावा कुणा राजकीय नेत्याने नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला। एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चुकीच्या पद्धतीने दिला। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य प्रक्रियेवर आधारित होता आणि पक्ष बदलणं म्हणजे घटनात्मक आत्महत्या असे अत्यंत गंभीर मुद्देही त्यांनी न्यायालयात मांडले। मग या युक्तिवादामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण प्रकरणाचं संपूर्ण चित्र बदलू शकतं का आणि हा युक्तिवाद खरंच गेम चेंजर ठरू शकतो का? चला संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊया। जून 2022 महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या बंडानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं। शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले। त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि काही दिवसातच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पुढे निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं। विधानसभा अध्यक्षांनीही दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। पण उद्धव ठाकरे गटाने हे सर्व निर्णय थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। गेले 3 वर्ष हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे। दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली। पण खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा याचा अंतिम निकाल आजही आलेला नाहीये। मात्र आता या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू असून 30 जुलैला सुनावणी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद संपूर्ण खटल्याला वेगळंच वळण देणारा ठरू शकतो अशी चर्चा मात्र आता सुरू झाली आहे। सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी एक अत्यंत मोठा दावा केला। त्यांनी न्यायालयाला सांगितलं, जर या प्रकरणाची सुनावणी 2022 मध्ये वेळेत झाली असती तर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते। त्यांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यात न्यायालयाने योग्य निर्णय दिला असता तर पुढे जे काही घडलं, सरकार बदलणं, पक्षाचं नाव बदलणं, चिन्हाचा प्रश्न, या सगळ्या घडामोडींचा घडला नसता। हा केवळ राजकीय आरोप नाही तर न्यायालयीन प्रक्रियेत झालेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता। त्यामुळे सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला आता आणखीन विलंब न करता अंतिम निर्णय देण्याची विनंती केली। त्यानंतर त्यांनी सर्वात मोठा मुद्दा उपस्थित केला, केवळ 31 आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही। त्यांनी सांगितलं की शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी स्वतःच पक्षातील बदल करण्यास सुरुवात केली। त्यांनी तत्कालीन प्रमुख प्रतोद सुनील प्रभू यांना हटवलं आणि भरत गोगावले यांची नवी प्रतोद म्हणून नियुक्ती केली। पण नंतर ही नियुक्ती स्वतः सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट केलं। सिब्बल यांचा प्रश्न असा होता की ज्यांची सुरुवात घटनाबाह्य प्रक्रियेतून झाली त्याच प्रक्रियेवर आधारित पुढचे सर्व निर्णय वैध कसे ठरू शकतात। त्यानंतर सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर थेट बोट ठेवलं। त्यांच्या मते निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या 2018 मधील सुधारित पक्ष घटनेचा विचार केला नाही। आयोगानं केवळ आमदार आणि खासदारांची संख्या पाहिली आणि त्या आधारावर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुभाष देसाई प्रकरणातील निर्णयात स्पष्ट सांगितले की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे 2 वेगळे घटक आहेत। म्हणजेच आमदार जास्त आहेत म्हणूनच तो मूळ पक्ष ठरत नाही। मूळ पक्षाची संघटनात्मक रचना, पक्ष घटना, पक्षप्रमुख आणि अंतर्गत निवडणुका यांनाही तितकंच महत्त्व आहे। सिब्बल यांनी याच मुद्द्यावर जोर देत निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचं न्यायालयासमोर मांडलं। यानंतर त्यांनी भारतीय लोकशाही संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला। सिब्बल म्हणाले, जनतेकडून एखादा उमेदवार ज्या पक्षाच्या विचारधारेवर, चिन्हावर आणि नेतृत्वावर निवडून येतो त्याने नंतर वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी तोच पक्ष सोडणं म्हणजे लोकशाहीचा विश्वासघात आहे। त्यांनी यासाठी एक अत्यंत प्रभावी शब्द वापरला, पक्ष बदल म्हणजे घटनात्मक बदल, आत्महत्या। कारण मतदारांनी मतदान केलं ते व्यक्तीला नव्हे तर त्या पक्षाच्या विचारांना आणि चिन्हाला। निवडून आल्यानंतर त्याच मतदारांच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या बाजूला जाणं ही संसदीय लोकशाहीच्या आत्म्यावर घाला असल्याचं त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितलं। सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या मते अध्यक्षांशी अपात्रतेच्या प्रकरणात पुरेसा घटनात्मक विचार न करता निर्णय दिला। जर बंडखोर आमदारांच्या सुरुवातीच्या कृतीत घटनाबाह्य असतील तर त्या आधारे दिलेले पुढचे निर्णयही पुन्हा तपासले जाणं आवश्यक आहे। त्यामुळे केवळ महाराष्ट्राचं राजकारण नाही तर भविष्यात देशात होणाऱ्या अशा सर्व बंडखोरींच्या प्रकरणावरही परिणाम होऊ शकतो।
असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला। या सुनावणी दरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली। ठाकरे गटाने न्यायालयीन प्रक्रियेत झालेल्या विलंबावरही नाराजी व्यक्त केली। फेब्रुवारी 2023 पासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे। या काळात 3 सरन्यायाधीश बदलले, न्यायमूर्ती DY चंद्रचूड, त्यानंतर संजीव खन्ना आणि त्यानंतर BR गवई आणि आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुरू आहे। म्हणजे जवळपास 3 वर्ष हा वाद प्रलंबित राहिला आणि त्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वास्तव बदलून गेलं। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे। आज सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निकाल दिला नाही। सध्या फक्त ठाकरे गटाचा युक्तिवाद झालाय। पुढील सुनावणी शिंदे गटाचे वकील या सर्व मुद्द्यांवर उत्तर देतील। त्यानंतर न्यायालय दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे तपासून अंतिम निर्णय देईल। म्हणून सध्या कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। पण एवढं मात्र नक्की, 30 जुलैची सुनावणी या संपूर्ण खटल्यातील सर्वात महत्त्वाच्या सुनावणींपैकी एक ठरली आहे। कारण कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ शिवसेनेपुरते मर्यादित नाहीत, तर भारतातील पक्षबदल, निवडणूक आयोगाचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि संसदीय लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित आहे। आता सगळ्यांच्या नजरा 4 ऑगस्टच्या पुढील सुनावणीकडे लागल्या आहेत। शिंदे गट या युक्तिवादाला कसं उत्तर देणार, सर्वोच्च न्यायालय कोणते प्रश्न विचारणार आणि अखेर धनुष्यबाण आणि खरी शिवसेना कोणाची यावर अंतिम शिक्कामोर्तब कधी होणार? तुमच्या मते कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या खटल्यात गेम चेंजर ठरू शकतो का? सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।